कोण हे समस्या सोडू शकतो असं मला वाटतं? त्यांनी समृद्धीचा महामार्ग उभा केला. त्यांनी हे समजलं की हिंजवडीचा मार्ग हाच खरा समृद्धीचा महामार्ग आहे. ते 1,65,000 करोडचा IT चा रेव्हेन्यू आहे महाराष्ट्राचा, आणि त्यात सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते हिंजवडीचं आहे, पुणे IT पार्कचं आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जर का या गोष्टी घडल्या, दुर्दैव हे आहे की एवढी वर्ष झाली आम्ही भांडतोय, पण ग्राउंड लेवलवर कधी आम्ही IT मिनिस्टर किंवा स्वतः आपले मुख्यमंत्री कधी इथं IT पार्कमध्ये आलेले नाही. ते त्यांनी यावं. काय असावं इथं? IAS अधिकारी असावा म्हणतात तुम्ही, तर मग महानगरपालिकेत समावेश व्हावी की एखादी वेगळी स्वायत्त संस्था व्हावी, काय वाटतं? नियमांमध्ये जे बसेल. आमचा मुद्दा हा आहे की प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. त्यासाठी मार्ग जे आहे, सक्षम अधिकारी असता तर हे मार्ग तो सक्षम अधिकारी हा करू शकतो हे काम, आणि तो मार्ग निवडू शकतो. म्हणून आमची इच्छा आहे की प्रश्न सोडवले जावेत. त्याचा मार्ग कुठला असावा हे सक्षम अधिकाऱ्यांनी ठरवावं. गावकरी म्हणून खरोखरच ITNच्या समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश होणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जर पुढाकार घेतला तर एका दिवसात हा निर्णय होऊ शकतो. आणि आता नुकतेच महापालिकेच्या निवडणुकांची वाढ रचना चालू आहे, त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला तर वाढ रचना वगैरे या सगळ्या गोष्टी होऊन महापालिकेत समावेश झाला तर हिंजवडीच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षणाने देण्यासारखा योग येईल अशी मला खात्री आहे. आणि या संदर्भात तुमच्या या बातमीचा इम्पॅक्ट दादा आणि मुख्यमंत्री साहेब हे घेऊन त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतील ही अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. हिंजवडी IT पार्क हे 4 गावं असतील, वेगवेगळ्या कंपन्या जिथं आहेत. तिथं 4 ग्रामपंचायती, MIDC, PMRDA, PWD, NHIA हे फक्त रोड इन्फ्रासाठी. त्यानंतर मेट्रो सारखी कंपनी आली. त्यानंतर 2 पोलीस कमिशनरेट आले, त्याच्यावरती डिव्हिजनल कमिशनर आले. अशा वेगवेगळ्या संस्था. आमचे प्रश्न वेगळ्या ठिकाणी सोडले जातात. कधी ग्रामपंचायतीकडे आहेत, कधी पालिकेकडे जावं लागतं, कधी PWD आहे. तर काय होतं की प्रॉब्लेम एक जर असला त्याचे 10 सोल्युशन निघतात. आत्ता जे वॉटर पार्क झालं, ज्यावेळी आपण बोललो, तर तुम्ही जर बघितलं तर सोल्युशन PMRDAचे अधिकारी आले, पण सोल्युशन जे रस्त्यावरती मिटवणार, जे प्रश्न सॉल्व्ह करणारे अधिकारी MIDCचे आहेत, त्यांचं कॉर्डिनेशन असेल. त्यामध्ये दिरंगाई हा एक वेगळा प्रश्न झाला. परंतु वेगवेगळ्या संस्थांना फॉलोअप करणं आणि तिथून डेव्हलपमेंट करून घेणं हे इक्वल टू इम्पॉसिबल आहे आजच्या डेटमध्ये. त्यासाठी एक स्वायत्त संस्था बनवा, नगर परिषद बनवा, पालिका बनवा, महापालिका बनवा. एक ऐवजी 10 गावं घ्या, किंवा औद्योगिक प्राधिकरण बनवा जसं औरंगाबादला बनलं, किंवा पालिकेमध्ये समाविष्ट व्हा. आता ही मागणी तुम्ही जर बघितलं 2016 पासून सातत्याने आपण ITNs आहेत, स्थानिक आहेत, तुम्ही ऐकलं, त्यांनी लावून धरलेली आहे की कुठंतरी मर्ज करा जेणेकरून विकास होईल. विकास म्हणजे ITNला काय हवं, जाण्या येण्यासाठी एखादा रस्ता, इथं असणारे पाण्याच्या सुविधा, जे सांडपाणी आहे त्याची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था. कारण जगभरात ITचं नाव जर बघितलं तर हिंजवडी येतं. इथं कुठले विदेशातली लोकं आली तर पहिलं कचऱ्याचं दर्शन होतं. ट्रॅफिक एक आहे, पाणी आहे, रस्ते खराब. तर आपली इमेज खराब तर होतीच. महाराष्ट्राचं ITचं हब एवढं मोठं, तिथं राज्य पातळीवरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात 2018 नरेंद्र मोदी स्वतः एक्सपर्टाईट करून मेट्रो प्रोजेक्ट अनाऊन्स केला. मेट्रो प्रोजेक्ट अनाऊन्स झाला 3 वर्षाच्या कमिटमेंटवरती. सगळ्यात पहिला होणारा प्रोजेक्ट. आजही तुम्हाला डेट माहिती आहे, 2026 टेंटेटिव्ह आहे, कधी होईल माहिती नाही. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. त्याच्यावरती त्यासाठी महानगरपालिका एक सक्षम संस्था असावी. महानगरपालिकेत जाणं असेल किंवा एक स्वतःची संस्था बनवणं असेल, दोन्ही आपल्यासाठी योग्य असेल. पावसाळ्यामध्ये ह्या वर्षीचाच इश्यू नाहीये, तर मागच्या वर्षी पण आपण पाहण्यात आलं. मागच्या वर्षी बरेच सारे व्हॉलंटियर्स समोर आले, समाजसेवक समोर आले. त्यांनी वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या संस्थांना जाऊन त्यांनी निवेदनं दिली, परंतु पूर्ण पावसाळ्यामध्ये काही प्रश्न सोडवले गेले नाही. नंतर बराचसा 1 वर्षाचा कालावधी होता प्रश्न सोडवण्यासाठी, रस्ते नीट करण्यासाठी, नदी नाले साफसफाई करणे वगैरे, काहीही झालं नाही. आणि सेम इश्यू तोच रिपीट पुढच्या वर्षी पण होतो. अँड आय एम शुअर की आता आज आपण पावसाळ्यामध्ये बोलतोय, कदाचित पुढच्या वर्षी आपण इथंच उभा राहू आणि हाच नदी नाले, हाच वॉटर पार्क, हाच रस्ते, हीच हिंजवडीचे IT पार्क हे बघण्यात येऊ. हे प्रत्येकांचं म्हणजे प्रत्येक IT इंजिनियर्सचा ॲक्च्युली हा मनस्ताप आहे, सवय झाली. आणि ते विचार करतात की हे आपली लाईफस्टाईल आहे. आता आपण जर दोन तास जर ट्रॅफिकमध्ये घालवत असू
तर त्यानुसार आपण आपली लाईफस्टाईल आपण ॲडॉप्ट केली पाहिजे असं कुठं ना कुठं त्यांना वाटतंय. आणि माहीत नाही की हे प्रॉब्लेम्स कधी सॉल्व्ह होतील आणि कोण निर्णय घेणार. कारण असं वाटतं की आज हिंजवडीला ह्या IT पार्कला कुणी वाली नाही आहे. हे असं वाटतं की हे बेवारस गाव आहे आणि हे जनता पण बेवारस आहे. सो रिक्वेस्ट हेच राहील की हे प्रश्न ताबडतोब सॉल्व्ह झाले पाहिजे. तुमचं नाव? माझं नाव सुरेश. मी हिंजवडी IT पार्कमध्ये काम करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.